सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। सातारा जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेत बरेच वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू झालेत। खरं तर ही परिस्थिती ही भाजपनं ओढवून घेतलेली परिस्थिती आहे। निवडणुकीपूर्वी पालकमंत्री शंभूराज देसाई, मकरंद पाटील आणि ह्या सर्वांनीच भाजपबरोबर एकत्रितपणे निवडणुका लढवायच्या, कारण आम्ही राज्याच्या सत्तेत एकत्र आहोत, तर जिल्हा परिषद सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला सत्तेत येता येईल अशा पद्धतीचे त्यांची एक विचारधारा होती। पण नगरपालिका आणि नगरपंचायतीला आणि विधानसभेला ज्या पद्धतीने यश येत गेलं त्या पद्धतीनं भाजप जिल्ह्यात सुद्धा हुरळून गेलं आणि हा स्वबळावर लढण्याचा जो घाट घातला गेला तोच भाजपच्या अंगलट आला आणि हा फाजील आत्मविश्वास नडला। वास्तविक पाहता निवडणुकीच्या त्या रणधुमाळीच्या वेळी शंभूराज देसाईंनी हा प्रश्न उपस्थित केला होता एकत्रित लढण्याचा, पण त्यावेळेला नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शंभूराजांच्याच कोर्टात चेंडू ढकलला आणि पालकमंत्री त्यांनीच मिटिंग घ्यावी अशा पद्धतीचं त्यांनी एक खरं तर धोरण आखलं आणि त्या बैठकीला माजी भाजपचे जिल्हा प्रमुख धैर्यशील दादा पाटील कदम तर हे गेले आणि त्यांनी त्या बैठकीत कुठलाही निर्णय आम्हाला घ्यायचा अधिकार नाहीत अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यानं तो एक फार्स ठरला। त्याच्यामुळं परिस्थिती अशी निर्माण झाली की शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याने जिल्ह्याची पेरणी केली गेली। त्यात रामराजे असतील, मकरंद पाटील असतील, शंभूराज देसाई असेल, या सर्वांनी एकत्रितपणे एकजुटीनं ही निवडणूक लढवली आणि त्याच्यामुळं खरं तर भाजपला अपयश आलं आणि जी नगरपंचायतीला किंवा नगरपालिकेला एकजूट होती त्या पद्धतीची मोठ बांधण्याचं काम भाजपनं खरं तर जिल्हा परिषदेला केलं नाही। ह्याचं कारण 2-3 आहेत। याची कारण असं आहे की जयकुमार गोरेंनी ज्या पद्धतीनं नगरपालिकेला वाईमध्ये लक्ष घातलं, महाबळेश्वरमध्ये लक्ष घातलं, पाटणमध्ये लक्ष घातलं, तीच परिस्थिती पुढं जिल्हा परिषद पंचायत समितीला झाली आणि ह्याचा परिणाम असा झाला की ही सगळी मंडळी राज्याच्या सत्तेत एकत्र असताना त्यांना दुखावलं गेल्यामुळे ही सगळी मंडळी एकत्र येण्याचं काम खरं तर या मंडळीने केलं भाजपच्या आणि त्याचा परिणाम ह्या निवडणुकीत पुढं दिसायला लागला। रामराजेंना खरं तर जयकुमार गोरेंनी त्या काळात विधानसभेला असेल, नगरपालिकेला असेल, ज्या पद्धतीनं त्यांच्याबद्दलची वक्तव्य केली गेली, पण रामराजांची पाळमुळं ही ग्रामीण भागाशी नाळ चांगली जोडलेली आहे, त्याच्यामुळं रामराजांना तिथं हडवणं सोपं नव्हतं। पण यात एक मात्र गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, जयकुमार गोरेंनी जिल्हा परिषदेला स्वतःच्याच भाऊ आणि भाऊजाईला उमेदवारी दिल्यामुळं जी मतदारांची नाराजी उफाळून आली त्याचा परिणाम तुम्हाला मानमध्ये दिसला। तीच परिस्थिती तुम्हाला खरं तर तीच परिस्थिती तुम्हाला वाईमध्ये दिसली, तीच परिस्थिती तुम्हाला कोरेगावमध्ये दिसली आणि शंभूराज देसाईंनी च्या विरोधात खरं तर त्यांनी पाटणकर गटाला भाजपत घेऊन म्हणजे सत्यजित पाटणकरांना भाजपत घेऊन जी खेळी केली गेली आणि त्यांना ताकद देण्याचं काम केलं। त्यामुळे शंभूराज देसाईंनी आपली पूर्णपणे ताकद ही पाटणमध्ये लावली आणि त्याचा परिणाम चांगल्या पद्धतीने झाला, कारण पाटणकर गट एक काळ असा होता की सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या ताब्यात होत्या, पण आजची परिस्थिती त्याच्या बरोबर उलटी आहे। सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या शंभूराज देसाईंच्या ताब्यात आहेत। त्याचा परिणाम असा झाला की सत्ते स्थापनेत आले त्यावेळेला दुखावलेली जी मनं आहेत ती आता जोडणं तसं अवघड आहे। म्हणजे काल परवाची बातमी तुम्हाला अशी मिळेल की जे राज्यात सत्तांतर झालं भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचं, त्यावेळेला जशी मंडळी आमदार मंडळी सहलीसाठी गेली त्याच पद्धतीनं राष्ट्रवादीची मंडळी सहलीसाठी गायब झाली अशी एक चर्चा सुरू झालेली आहे आणि ते होणंही साहजिक आहे। आणि त्या पद्धतीनं जर बघितलं तर आजची परिस्थिती अशी दिसते की शंभूराज देसाई आणि मकरंद पाटलांनी घट्ट मोठ बांधलेली आहे आणि त्यांनीच सत्तेचा खरा तर दावा केलेला आहे। कारण दोन्ही एकत्र आले तर हा आकडा जातोय 35 वर, अपक्षातले 2 धरले तर तो गेला 37 वर। त्यामुळे भाजपला विरोधी बाकावर बसायला लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली।
आणि हे भाजपनं हाताने करून घेतलेलं आहे. ते काही वेगळं सांगायची गरज नाही. कारण ज्या पद्धतीनं त्यांनी निवडणुकीच्या काळात यापूर्वी यश मिळालं त्याची पुनरावृत्ती होईल हा जो त्यांचा समज होता तो पूर्ण मतदारांनी धुळस मिळवला आहे. रामराजांनी त्यात फार मोठी भूमिका घेतलेली आहे. जसं भाजपनं यांना नाकारलं त्याच दिवशी खरं तर रामराजे, मकरंद पाटील, खासदार नितीन काका पाटील हे सगळे शंभूराज देसाईंच्या बंगल्यावर बसले आणि निवडणुकीची रणनीती ठरवली. त्याला यश आलं आणि ते भाजपच्या खरं तर भाजपला तोट्यात गेलं, पण राष्ट्रवादी आणि सर्व मित्र पक्षांना त्यांच्या फायद्यात पडलं. त्यामुळं हा सत्तेचा तिढा खरं सांगणं कठीण असलं तरी एकही मात्र राजकारणात कोणीही कुणाचा दुश्मन नसतो. कुणी कुणाला खरं तर हे खुर्चीचं राजकारण असतं. त्यामुळं वरच्या पातळीवर काय घडेल, कारण आजपर्यंतचा जर तुम्ही इतिहास पाहिला तर शेवटच्या क्षणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही करू शकतात अशा पद्धतीचं एक वातावरण आहे. त्यामुळं राष्ट्रवादीला तरी जवळ करतील किंवा शिवसेनेला जवळ करतील, पण त्या तिघांची एवढी मोठ बांधलेली आहे एकत्र. त्यामुळे ह्या दोघांना पूर्ण तितकं शक्य होणार नाही. कारण राज्यात नगरपालिकांच्या जर निवडणुकीत बघितलं तर अशाच पद्धतीने झालंय. सोयीचं राजकारण जिथं तिथं झालंय. त्याच्यामुळं त्याच पद्धतीने सोयीचं राजकारण सातारा जिल्हा परिषदेत होईल आणि भाजपला विरोधी पक्षात बसावं लागेल अशी एकंदरीत परिस्थिती.